रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठे आहात तुम्ही आता? आता आम्ही रिंगणामध्ये आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे थांबलोय आम्ही इथं रिंगणामध्ये. तुम्हाला कसं वाटतं पायवारी चालताना? लय भारी वाटत, असं वाटत चालतच राहावा, चालतच राहावा, चालतच राहावा. जेवण झाले का? जेवण नाही ना, आता जेवण तयार करायचं ते आमच्या इथं दिंडीमध्ये चालणारे जे आमचे सेवेकरी आहेत ना, ते असं मस्तपैकी मोठाली पातेली त्यांच्याकडं, त्याच्यामध्ये वरण भात आमटी चपात्या बिपात्या लय भारी भारी जेवण असते. हा का? तुम्ही कोणाच्या दिंडीत आहे? मी आमच्या गावाल्यांच्या दिंडीत आहे, वडगाव गेनन दिंडी आमची. हा का? आळंदी पासून आहे का? आळंदी पासून नाही, आमच्या गावापासूनच आहे. म्हणजे मी घरूनच पायी आलतो गावात, आणि गावातून आळंदीत, आणि आळंदीतून आता इथपर्यंत आलोय. हा का? आता रिंगण बघायला जाता का नाही? पुढे जायचंय रिंगण बघायला. ते असं मस्तपैकी रिंगण असे असं पळतो आम्ही रिंगणामध्ये, गोल 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 गोल. महाराजांची नाव सांगा. कोणत्या महाराजांचं सांगू? जेवढे महाराज आहेत भास्कर तुमचे. महाराज, सोनवणे महाराज, हे महाराज ते महाराज. अजून कोणते? हा बस. आणि वय किती आहे कोणाचं? तुमचं? माझं आता काय, आता 80 चालू आहे, आणि पुढल्या वर्षी येणार आहे मी परत दिंडीला. एक माझं टार्गेट आहे 100 वर्षापर्यंत दिंडीला यायचं. बरं, लग्न झालंय का नाही? हा, लग्न नाही झालं, ब्रह्मचारी. हा का? हा. बरं, पोरगी बिरगी बघायची का? नका पोरगी बिरगी नाही, आपल्याला तिकडे जायचंय. कुठं ते हिमालयात जायचंय, तिकडं हिमालयात जायचंय. हिमालयाची पोरगी करायची का? हा, हिमालय तिथं लय मोठा देश आहे हिमालय, तिथं जायचे. हा का? बरोबर, चालतंय. रामकृष्ण हरी. एवढंच का? अजून एवढंच. थोडस मला लय येते. अभंग येतात का? हा, येतं की. गवळण गवळणी येतात, गवळणी म्हणा. ते आता पळून गेल्यात.